शिवसेना नेते सईद भैया खान यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही नगरपालिका निवडणूक लढवली आणि या निवडणुकीमध्ये शिवसेनेला मोठं यश मिळालं. शिवसेनेचे नगराध्यक्ष व नगरसेवक निवडून आले आणि आमचे नेते सईद भैया खान यांनी पाथरी शहरातील जनतेला आश्वासनं दिली होती. त्यामध्ये प्रामुख्याने आश्वासन असं होतं की या पाथरी शहरातील जनतेसाठी गोरगरिबांसाठी मी 1200 दुकानं करेन. त्यानंतर दुसरं आश्वासन असं होतं की या शहरामध्ये आम्ही गार्डन करू, त्याचबरोबर आम्ही ऑडिटोरियम हॉल करू आणि या शहराचा पूर्ण विकास चांगल्या पद्धतीने करू. जो बॅकलॉग 35 वर्षामध्ये या शहराचा विकास झाला नाही, तर तो राहिलेला जो विकास आहे तो आम्ही बॅकलॉग पूर्ण भरून काढू आणि शहराचा संपूर्ण विकास करू. या पाथरीतील मायबाप जनतेनं सईद भैयांना अगदी विश्वास देत नगराध्यक्ष आणि नगरसेवक निवडून दिले आणि त्यामुळे जनतेशी बांधिलकी असल्यामुळे आमचे नगर अध्यक्ष आणि त्याचबरोबर नगरसेवकांनी आम्ही विकास कामाला लागलेलो आहोत. अगदी निवडून आल्याच्या दुसऱ्या दिवशीपासून आम्ही प्राधान्यानं पाणी पुरवठा, स्वच्छता, विद्युत हे प्रश्न हाती घेतलेले आहेत. नगरसेवक आमचे रोडवर उतरून काम करतायत, नगराध्यक्ष आहे, मी स्वतः उपाध्यक्ष आहे. आम्ही सर्वजण अगदी जनतेला जे अपेक्षित आहे त्या पद्धतीनं आम्ही काम करतो. सकाळी 5 वाजल्यापासून आम्ही रस्त्यावरती आहोत, सर्व कामे हाताळत आहोत. आज हा विषय आणि ही प्रेस यासाठी घेण्यात आली आहे की आमचे विकास काम चाललेले असताना हे कुठं जनतेला आवडत आहे, परंतु कुठंतरी आमच्या विरोधकांना, कुठंतरी काँग्रेसच्या नगरसेवकांना आणि काँग्रेस पक्षाच्या नेत्याला हे खपत नाही आणि त्या दृष्टीनं त्यांनी यावरती या विकास कामाला विरोध करायचा या ठिकाणी भूमिका घेतलेली आहे. आज त्यांनी विकास कामाला विरोध करण्यासाठी सभागृहामध्ये आज मुख्याधिकारी यांना त्यांनी आक्षेप घेतलेला आहे की मी आताच जे सांगत होतो की जे हे दुकानं जे आहे 1200 दुकान, तर ह्या 1200 दुकानापैकी आम्ही पहिला टप्पा पूर्ण करत आहोत. तर पहिला टप्पा हा 66 दुकानाचा आहे. तर हा आठवडी बाजार, नवीन आठवडी बाजारामध्ये आम्ही 66 दुकानाचं काम हाती घेतलेलं आहे. त्याचं टेंडर लावलेलं आहे आणि त्याचबरोबर बस स्टँडच्या समोर 105 दुकानाचं आम्ही टेंडर लावलेलं आहे. एकंदरीत 171 दुकानाचा आम्ही टेंडर लावलेला आहे आणि हे पाथरीतील जनतेसाठी, व्यापाऱ्यांसाठी आहे. जो सईद भैयांनी शब्द दिला होता की आम्ही तुमच्यासाठी दुकानं देऊ, आज आम्ही व्यापाऱ्यांसाठी, गोरगरीब जनतेसाठी आम्ही दुकानं उपलब्ध करून देतो. पाथरीतून व्यापार वाढत, एक विकासाच्या भूमिकेतून आम्ही हे सर्व करत आहोत. परंतु या विकास कामामध्ये कुठेतरी अडथळा आणायचा, कुठेतरी पोटशोड उठलेला आहे आणि या भूमिकेतून आज हे निवेदन काँग्रेस पक्षानं दिलेलं आहे. यामध्ये यांनी आक्षेप घेतलेला आहे. आम्ही या दुकानामध्ये 8 टेंडर लावलेले आहेत. तर यामध्ये या टेंडरमध्ये एकूण मी आता सांगत होतो की 171 दुकानाचं टेंडर प्लॅन झालेलं आहे. तर यामध्ये त्यांनी आक्षेप घेतलेला आहे की ह्या विकास कामामध्ये, मी तुम्हाला वाचून दाखवतोय की काउन्सिलचा ठराव घेणे आवश्यक आहे, परंतु कोणताही काउन्सिलचा ठराव यामध्ये घेण्यात आलेला नाही. त्यामुळे ही निविदा रद्द करावं अशी मागणी त्यांनी केलेली आहे. तर मी हेच त्यांना आणि पाथरीतील जनतेला सुद्धा या निमित्तानं मी दाखवतोय की हा प्रशासकीय ठराव आहे. हा प्रशासकीय ठराव तत्कालीन प्रशासक शैलेजी लाहोटी यांनी हा प्रशासकीय ठराव दिलेला आहे आणि यामध्ये आम्ही या सर्व दुकानांची मान्यता घेतलेली आहे. आपण पाहू शकता हा ठराव आहे आणि या ठरावामध्ये सर्व बाबी नमूद केलेल्या आहेत, म्हणजे कुठेही गैरकायदेशीर नाही. तर माझा हाच या निमित्तानं म्हणणं आहे की बघ, आम्ही चांगल्या पद्धतीनं काम करतो, शहराचा विकास जो आहे चांगल्या पद्धतीनं करत आहोत, हे चांगल्या भावनेतून करत आहोत. आणि या कॉम्प्लेक्समध्ये नक्कीच जे शहरातील व्यापारी आहेत, ज्यांची दुकान घ्यायची त्यांची आर्थिक ताकद नाही, अशांना सुद्धा आम्ही त्यामध्ये एक सपोर्टची भूमिका सईद भैयाच्या नेतृत्वामध्ये आम्ही घेत आहोत. म्हणून हा जो विरोध हा केवळ राजकीय सुडापुटी घेतलेला विरोध आहे. माझी त्यांना सुद्धा विनंती आहे की आपण शहराच्या विकासाला आपण प्राधान्य द्यावं आणि विकास कामामध्ये अडथळा आणू नये. अजून एक मुद्दा आहे की या दुकानामध्ये 66 दुकानं जी आहेत ही आठवडी बाजारामध्ये होत आहे.
यामध्ये प्रामुख्याने विरोध यासाठी होतोय की हे दुकानं बाबा टावर सोबत होत आहे. यापूर्वी सुद्धा जिल्हाधिकाऱ्याच्या बैठकीमध्ये आम्ही आपल्या पातळीकरांना सर्वांना माहिती आहे हा मुद्दा लावून धरलेला होता. टेंडर लावलेला होता, पण त्यावेळी सुद्धा अडथळे आणायचं काम केलंय आणि हे 66 दुकानं यासाठी याला विरोध केला जातोय की कुठंतरी बाबा टावर वरती आणि बाबा टावरच्या त्यांच्या वैयक्तिक कॉम्प्लेक्स वरती फरक पडत. म्हणून माझी त्यांना सुद्धा विनंती आहे की विनाकारण आपण विरोधाला विरोध करू नका. पाथरीची नगरपालिका आपण 35 वर्ष सांभाळलं. आम्ही आता नवीन आमच्या हातामध्ये पहिल्यांदाच सत्ता आलेली आहे. आम्ही एक विकासाचं विजन घेऊन काम करतोय. तर अशा या चांगल्या कामामध्ये आपण अडथळा आणू नका एवढेच मी या ठिकाणी विनंती करेन. धन्यवाद. जसं आपण म्हणले की विरोध करतायत नगरसेवक, आपण त्यांना विश्वासात घेतात, त्यांची बैठक वगैरे म्हणजे त्यांना आपण बोललेलं होतं का? आम्ही याच्या अगोदर त्यांना बोललेलं होतं. त्यांना माहित होतं की आम्ही टेंडर काढलं होतं 66 दुकानात. तर त्यांना विरोध केला की बाबा हे दुकानं कशामुळे होऊ नये की बाबा टावरच्या समोर त्यांचा टावर उभं राहिला नगरपालिकेचा. आणि नगरपालिकेचे आज बाबा टावर मध्ये 25 ते 30 हजार रुपये किराया काळा आहे बाबा टावर मध्ये. आणि नगरपालिकेच्या गाळ्यामध्ये आता राहणार काय 2000 5000 असा किराया राहणार. आणि ते दुकानं सगळे गोरगरिबांचा धंदा करायसाठी लोक हे करणार, त्याच्यामुळे ते विरोध करायचे, बाकी काहीच नाही. आणि हा मुद्दा जो आहे ना, किती बी त्यांना विरोध केला तरी आम्ही थांबणार नाही विकासाच्या बाबत. त्यांना काय करायचं तर करा. बाकी त्यांना दिलेलं निवेदन तुम्ही जनतेला दाखवा. जनता बी त्यांना जवाब विचारेल की तुम्ही निवेदन का दिलंय. दुकानं चांगले व्हायले याच्यामुळे निवेदन दिलं त्यानं. आता त्यांना सहकार्याची भूमिका घ्यावी ही त्यांना नम्र विनंती. अजून काय प्रश्न तुमचे विचारा. जसं आपण म्हणले की विरोधक आपल्यावर विरोध करताय, टीका करताय, आपण जे विरोधक जे आपले नगरसेवक आहेत त्यांना या बैठकीमध्ये बोलवण्यात आले होतं का? त्यांची बैठक वगैरे आयोजित करण्यात आली होती का? त्यांचं बी संख्याबळ आहे. हा मुद्दा प्रशासकीय ठराव लक्षात घ्या. ठराव क्रमांक आहे 20/9/2024 प्रशासकीय ठराव आहे. हे आताच नाही, हे जे प्रशासक होते पहिले त्यांचा ठराव आहे. आता ज्यांना आम्ही जेव्हा मीटिंग बोलवताना त्यांना सहमती करूनच काम करून घेऊन आम्ही त्यांचं पहिला प्रशासकीय ठराव आहे. पहिला प्रशासकीय ठराव असल्याने तुम्ही 20/9/2024 अध्यक्ष पदावर येण्याच्या अगोदरचा हा ठराव पास झालेला आहे. त्या अनुषंगाने आपण त्या नियमानुसार काम करायला लागलेले आहे. इसके पहले भी ये ठराव हुआ था. ये ठराव पे टेंडर लगा था, फिर भी उन्होंने विरोध करे. विरोध करने के बाद आचार संहिता लग गई. आचार संहिता लगने के बाद वो रुक गया. रुकने के बाद हमने डबल से ठराव ये लगाया उसका टेंडर, और वो प्रशासनिक ठराव 20/9/2024 का है. अभी काउंसिल का नहीं है आणि हे थांबणार नाही. त्यानं विरोध दर्शवला. मग आपलं पुढचं काय पाऊल असणार, काय करणार? ऑनलाईन टेंडर लावला मी, ते होणार. त्याच्यात विरोध किती बी केलं तर काय नाही, आम्ही जनतेसाठी काही करणार. म्हणजे असं नाही करणार, सगळं लिगल करणार. त्यांना विरोध करू द्या, फक्त त्यांना विरोध याच्यासाठी आहे की बाबा टावरच्या समोर कॉम्प्लेक्स व्हायला, बाकी काहीच विरोध नाही.